नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, राज्यातील एका जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा 98 कोटी 70 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। बांधवांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाठवण्यात येणार आहे, या जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर बांधवांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, हिंगोली जिल्ह्यातील सर्व 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत उत्पादनातील घट या बाबींकरिता अंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील सोयाबीनचा 98 कोटी 70 लाख 5,087 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, परंतु विमा कंपनीने तपशिलावर पीक विम्याबाबतची तपशिलावर आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर केली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले। खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील 30 मंडळांतील 1,46,000 शेतकऱ्यांनी 3,01,485 अर्जाद्वारे 18 कोटी 52,71,000 रुपये विमा हप्ता भरून 1,77,000 हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते। त्यात सोयाबीनचे सर्वाधिक पीक विमा अर्ज होते। 2025 सोयाबीनचे 360 पैकी 358 पीक कापणी प्रयोग झाले। त्यानुसार जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी सरासरी 8 क्विंटल 9 किलो आल्याचे समजते। 2019 आणि 20 ते 2023 आणि 24 या 5 वर्षाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 9 क्विंटल 25 किलो तर खरीप 2024 आणि 25 मधील उत्पादकता हेक्टरी 13 क्विंटल 49 किलो आहे। उत्पादनातील घट क्रॉप इन्शुरन्स या बाबी अंतर्गत सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला आहे। विमा कंपनीने अंतिम आकडेवारी सादर केल्यानंतर पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या, पीक विम्याचा दर, त्यानुसार एकूण मंजूर पीक विमा आदी बाबी स्पष्ट होतील असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। शेतकरी बांधवांनो, आता हिंगोली जिल्हा खरीप 2025 सोयाबीन पीक विम्याची स्थिती काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तालुका आणि विमा रक्कम। मित्रांनो, हिंगोलीमध्ये 2,95,17,070 रुपये, कळमनुरीमध्ये 10,75,83,447 रुपये, वसमतमध्ये 54,20,10,749 रुपये, औंधामध्ये औंधा नागनाथमध्ये 25,82,18,372 रुपये आणि सेनगावमध्ये 2,22,78,040 रुपये पीक विम्याचा वाटप केला जाणार आहे। आणि नक्कीच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का, किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आहात, तुम्हाला कधी पीक विमा मिळेल त्या संदर्भातली देखील आपण माहिती येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।